इंगळी गावातील मोठा संताप, रस्ता बंद, घरांचे नुकसान. प्रशासनाच्या दुर्लक्षाविरोधात 12 ऑगस्टपासून आमरण उपोषण व बेमुदत बंद. इंगळी गावातील 6 मोठ विहीर परिसरात मार्च 2025 मध्ये घडलेल्या भूस्खलनामुळे गावातील मुख्य रस्ता आणि काही घरांचे मोठे नुकसान झाले असून गेल्या 5 महिन्यांपासून ही समस्या कायम आहे. शासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याने अखेर ग्रामस्थांनी 12 ऑगस्ट 2025 पासून आमरण उपोषण व बेमुदत बंद करण्याचा इशारा दिला आहे. दिनांक 25 मार्च रोजी दुपारी 3 वाजता इंगळी गावातील प्रसिद्ध 6 मोठ विहीर येथे भूस्खलन झाल्याने लगतच्या 8 पाणटपऱ्या आणि मुख्य रस्ता विहिरीत कोसळला. काही दिवसांनी विहिरीच्या भिंतीसह आजूबाजूच्या काही घरांचे देखील मोठे नुकसान झाले. ग्रामस्थांच्या मते जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या पाईपलाईन टाकण्याच्या कामामुळेच हे भूस्खलन झाले. विहिरीलगत मोठ्या प्रमाणात माती व लिकेज टाकल्यामुळे ही दुर्घटना घडली. सदर कामाचे कंत्राटदार किशोर जामदार यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या दुर्घटनेमुळे इंगळी ते हुपरी दरम्यानची वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे. पालकमंत्र्यांनी गावाला पर्यायी रस्ता उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले असले तरी अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे. पर्यायी रस्त्यावर इंगळेश्वर मंदिर, गणपती मंदिर व महादेव मंदिर असून गावकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच दत्त मंदिर व विठ्ठल मंदिराकडे जाणारे रस्ते देखील बंद अवस्थेत आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटचे शहर प्रमुख केशव पाटील व इंगळी गावातील सर्व सहकारी व नागरिकांनी 12 ऑगस्टपासून आमरण उपोषण व बेमुदत बंद पुकारण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच 14 ऑगस्टपर्यंत तोडगा न निघाल्यास विहिरीतच जल आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. या आंदोलनाची जबाबदारी पूर्णतः प्रशासनावर राहील असा ठाम इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी केशव पाटील, अब्बास नाईकवडे, जावेद नाईकवडे, सुधीर भातमारे, शानूर नाईकवडे, विजय शिंदे, आप्पा मोरे, अफजल नाईकवडे, साहेबजी नाईकवडे, निजाम पटेल, वजीर नाईकवडे, आसिफ पटेल, तारामा नाईकवडे, मुमताज नाईकवडे, मौला अली नाईकवडे, अजित जमादार, रामा मिठारी, मधुकर भातमारे, शबाना नाईकवडे उपस्थित होते.